नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी जयंत देशमाने आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुले आहे. त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले. या पुस्तकाचे नाव आहे अनमोल आम्ही तर. या पुस्तकाचे लेखक आहेत सुनंदा जोशी. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत. मी तुम्हाला यामध्ये एक गोष्ट वाचून दाखवते. मिनमिन आणि तिची आई एका घरामध्ये, छोट्याशा घरामध्ये राहत होते. मिनमिनच्या आई ते खूप गरीब होते. मिनमिनच्या आईकडे पैसे नव्हते. ते एका दिवशी एका जत्रेत फिरायला गेले. तिथं मिनमिनला एक ताऱ्याची उशी आवडली. भाऊला आवडलं. नंतर ती मिनमिन तिच्या आईला म्हणाली, आई मला हे घ्यायचं आहे. नंतर आई म्हणाली, अगं आपल्याकडे पैसे नाहीत, आपण काहीही घेऊ शकत नाही, आपण इथे फक्त दर्शन घ्यायलाच आलेलो आहोत. मिनमिन खूप रडू लागते. नंतर तिची आई तिला घेऊन देते आणि काही दिवसानंतर पैसे देऊन टाकते असे म्हणते. पण 1 महिना होऊन जातो. मिनमिनच्या आईने अजून त्या माणसाचे पैसे दिले नव्हते. नंतर तो माणूस त्याच्या घराकडे येतो आणि बघतो. त्याला खूप वाईट वाटते. नंतर तो नाही मिनमिनला खूप सारे भावले आणून देतो. मिनमिनला तारे खूप आवडत असे. ती ताऱ्याची कोणतीही वस्तू बघितली की तिला खूप आवडत असे. एके दिवशी ते एका गावाला जात असताना त्यांना एक ताऱ्याचा केक दिसला. ते मिनमिनला खूप खावा लागला होता. पण तिथे एका अमीर मुलीची पार्टी होती. तिच्या बर्थडेसाठी ते केक आणला होता. नंतर मिनमिन म्हणाली, हे केक मला खायचा आहे. नंतर मिनमिनच्या आईने तिला त्या पार्टीमध्ये पाठवले. पण सगळे तिचे मजाक उडवू लागले. नंतर त्या मुलीला जिचा वाढदिवस होता ती म्हणाली, अगं तुला काय झालं, चल मी तुला देते. नंतर मिनमिन तिला खायला दिले आणि म्हणाली, ती मुलगी म्हणाली, तुझं नाव काय गं? मिनमिन म्हणाली, माझं नाव मिनमिन आहे. नंतर ती मुलगी म्हणाली, तुझ्या आईला का घेऊन आली नाहीस? मिनमिन म्हणाली, माझ्या आईकडे पैसे नाहीत. माझ्या आईला वाटले जर का मी आले असते तर सर्वांनी माझ्या मुलीचा मजाक उडवला असता. त्यामुळे माझी आई आली नाही. ती मुलगी जाते ते पूर्ण केक घेऊन आणि तिच्या आईला आणि मिनमिनला देते. मिनमिनला खूप भूक लागली असते. मिनमिन तो केक पोट भरून खाते आणि खूप खुश होते. नंतर ती मुलगी म्हणते, तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं, कारण की माझ्या बर्थडेच्या वेळेस मला कोणतरी नवीन पाहिजे होतं. तुम्ही मला भेटलात, धन्यवाद. इथेच ही गोष्ट संपली. यापुढे मी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात करते. एका शहरात सिद्धी नावाची एक मुलगी राहत होती. ती मुलगी खूप आळशी होती. शाळेत जात जाय, वेण्या नशे घालत, काही नसे तशीच जात जाय आणि अभ्यास पण नशे करत. शाळेत पण नुसतीच झोपत जाय. नंतर एक दिवस तिच्या घरच्यांनी तिला हॉस्टेलवर टाकायचे ठरवले. पण तिचे पप्पा म्हणाले, हिला गावातल्या शाळेतच काही येत नाही, तर हिला हॉस्टेलला टाकून काय फायदा? नंतर ती मुलगी म्हणाली, तुम्ही आता हॉस्टेलला टाकणार, मला टाका, नाही तर मी माझा जीव घेईल. नंतर तिचे पप्पा म्हणाले, ठीक आहे, आपण तुला टाकू. नंतर तिला एका हॉस्टेलला टाकतात. त्या हॉस्टेलमध्ये आपले काम आपणच करायचं असा नियम होता. मिनमिनला नंतर तिथे तिला एक मिनमिन नावाची एक मुलगी भेटते. ती मुलगी खूप अमीर असते. नंतर ती मुलगी तिला म्हणते, चल आपण दोघीजणी फ्रेंड होऊया आणि तू माझे काही आणि मी तुझे काही कामे करते. सिद्धी म्हणाली, नाही, मला माझे कामे पण करायला आवडत नाही आणि दुसऱ्याचे पण नाही, मला तर फक्त झोपा वाटते. नंतर ती मिनमिन खूप उदास झाली आणि एका जागेवर जाऊन बसली. सिद्धी खूप आळशी होती, त्यामुळे तिला स्वतःचा पण राग यायचा आणि स्वतःचा राग आल्यामुळे ती दुसऱ्यांना मारायची. एक दिवस ती अशीच बस स्टँडवर गेली आणि तिथे फिरायला गेली.
फिरायला जात असताना तिने इकडे तिकडे काहीही बघितले नाही. धन्यवाद.